कधी कधी प्रवासात घेतलेला एक छोटासा ब्रेक आपल्याला थेट इतिहासाच्या काळात घेऊन जातो। आमच्यासोबतही अगदी असंच झालं। एका पाहुण्यांकडे प्रवासाला निघालो असताना मध्येच ब्रेक घ्यायचं ठरलं, पण हा ब्रेक फक्त चहा पाण्याचा नव्हता। हा ब्रेक होता अकलूज मधल्या शिवसृष्टीचा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय अकलूज मधील शिवसृष्टी, एक असे ठिकाण जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग आणि हिंदवी स्वराज्याची भव्यता सगळं काही एका वेगळ्याच पद्धतीने अनुभवायला मिळतं। हे ठिकाण लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि जेन्झीपासून आपल्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असं आहे। सगळ्यात आधी बोलूयात एंट्री फी बद्दल। इथे एंट्री फी फक्त 35 रुपये आहे आणि सोबतच प्रौढ आणि विद्यार्थ्यांसाठी सवलतही आहे। म्हणजे अगदी कमी खर्चात इतिहास अगदी जवळून अनुभवायचा असेल तर हे ठिकाण नक्कीच वर्थ विजिटिंग आहे। शिवसृष्टीमध्ये प्रवेश करतानाच आपल्याला एक भव्य दरवाजा दिसतो। हा दरवाजा पाहून आपण एखाद्या ऐतिहासिक किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत जातोय असंच वाटतं। दरवाजाच्या बाजूलाच हत्ती आणि घोडेस्वारांची पारंपरिक रचना एकदम हिस्टॉरिक फील देते आणि आत गेल्यावर मधोमध दिसतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा। घोड्यावर स्वार असलेले महाराज, त्यांची मुद्रा, त्यांचा आत्मविश्वास, हे दृश्य पाहताना नकळतच अंगावर शहारे येऊन जातात। या शिवसृष्टीमध्ये शिवरायांच्या जीवनातील काही महत्त्वाचे देखावे तयार केलेले आहेत। त्यातला पहिला देखावा म्हणजे शिवजन्म। जन्म झाल्यावर शिवनेरीवर झालेला बालशिवबांचा बारशाचा सोहळा इथे अगदी जिवंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पावसाच्या वातावरणामुळे आम्हाला ही भेट थोडी उरकती घ्यावी लागली, पण अजून एक डोळ्यात भरलेला प्रसंग म्हणजे शिवराज्याभिषेकाचा देखावा। हा प्रसंग म्हणजे फक्त एका राजाचा राज्याभिषेक नव्हता, तो होता स्वाभिमानाचा क्षण, तो होता मराठी माणसाच्या अभिमानाचा क्षण, तो होता हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीचा क्षण। हा देखावा डोळे भरून पाहिल्यानंतर या संपूर्ण शिवसृष्टीमध्ये माझ्या मनाला सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे इथलं संग्रहालय। या संग्रहालयात हिंदवी स्वराज्यातील किल्ल्यांच्या तंतोतंत प्रतिकृती बनवलेल्या आहेत। आपण ज्या किल्ल्यांची नावं ऐकतो, ट्रेकिंगला जातो, त्या सर्व किल्ल्यांची म्हणजेच रायगड, शिवनेरी, प्रतापगड, सिंहगड, राजगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग अशा भरपूर किल्ल्यांची रचना आणि त्यांची भव्यता इथे छोट्या प्रतिकृतींमधून पाहायला मिळते। हे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे स्वराज्य फक्त तलवारीने उभं राहिलं नाही, तर बुद्धी, नियोजन, धैर्य आणि दूरदृष्टीने उभं राहिलं आहे। सगळं पाहून झाल्यावर जाताना शिवसृष्टीच्या भव्य दरवाजासमोर सुंदर फोटोज घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। जर तुम्ही अकलूजच्या आसपास असाल किंवा या मार्गाने प्रवास करत असाल तर शिवसृष्टीला एकदा नक्की भेट द्या। पुण्यापासून अकलूज हे 166 किलोमीटर आहे। तर मंडळी, हा होता आमचा अकलूज शिवसृष्टीचा छोटासा पण सुंदर अनुभव। तुम्ही सुद्धा अकलूजच्या शिवसृष्टीला भेट दिली असेल तर अकलूजची शिवसृष्टी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। आणि अजून गेले नसाल तर हा व्हिडिओ सेव्ह करा आणि तुमच्या पुढच्या ट्रिपमध्ये अकलूज मार्गे जाताना शिवसृष्टीला नक्की भेट द्या। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। आणि अशाच मराठी ट्रॅव्हल व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। फूडी स्वॅगर। जय भवानी, जय शिवराय।